भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी सगळं मी अभिवादन करतो, कारण त्यांनी आम्हाला संविधानामध्ये हा अधिकार दिला की आम्ही आमच्या मताला त्या ठिकाणी मांडू शकतो, आम्हाला ते स्वतंत्र दिलेलं आहे. त्यामुळे आज या महाराष्ट्रामध्ये ज्याला आम्ही पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, जो छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन चालतो, जो फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन चालतो, जो स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचे विचार घेऊन चालतो, जो आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी दिलेले विचारधारा घेऊन चालतो, त्या महाराष्ट्रामध्ये मनुस्मृती जी स्त्रीला हीन म्हणून बघते, स्त्रीला हीन म्हणून हिनवते, अशा मनुस्मृतीला आज या राज्यामध्ये राज्यातल्या अभ्यासक्रमामध्ये आणण्याचा प्रयत्न राज्यातल्या सरकारने केलेला आहे. आणि त्याचा निषेध म्हणून काल आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी त्या ठिकाणी महाराष्ट्र चौदार तळ्यावरती मनुस्मृती जाळली, दहन केली. पण आज या ठिकाणी आम्ही स्पष्ट सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सर्व कार्यकर्ते की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही मनुस्मृतीला जाळणार आणि दहन करणार आणि कधीही या मनुस्मृतीला महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमामध्ये लागू करण्यास देणार नाही. स्त्री विचारधारेला या ठिकाणी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न शासन करत आहे मनुस्मृतीच्या नावाखाली, काय सांगा? एकंदरीत एक गोष्ट स्पष्ट झाली की त्या ठिकाणी एकनाथ शिंदेजीने आपला गट घेऊन भारतीय जनता पक्षासोबत गेले, अजित पवार आपला गट घेऊन भारतीय जनता पक्षासोबत गेले. शेवटी त्यांच्यामधली जी काही विचारधारा होती ती विचारधारा निघून भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये जी विचारधारा होती, जी RSSची विचारधारा होती, जी मनूची विचारधारा होती, जी स्त्रीला हिनवण्याची विचारधारा होती, ती कुठेतरी पुढे आली. हे सगळं होत असताना स्वतःला स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा वारसा म्हणून समजणार आहे आणि विचारांचा वारसा घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहोत असं सांगणारे अजित पवार देखील थकले. त्या ठिकाणी भुजबळ साहेब यांनी मात्र आपली बाजू मांडली, त्यांनी ठामपणे सांगितलं की मनुस्मृती लागू होऊ देणार नाही. पण त्याच वेळेला एकनाथ शिंदेजी ज्यांनी सांगितलं होतं की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा आदर्श घेऊन चालतो, ज्या बाळासाहेब ठाकरे स्त्रीला कधीही तिला मान्य घेऊन जगावं लागला आज आपल्या लक्षात येतं की भाजपा या सगळ्याच्या पाठीमध्ये आपला अजेंडा आणण्याचं काम करतो. परंतु कार्यकर्ते त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की आज या प्रत्येक महाराष्ट्रामध्ये असेल आम्ही ही मनुस्मृती महाराष्ट्र को स्वर्गीय यशवंतराव चौहान साहब की विचारधारा है, आदरणीय शरद पवार साहब की विचारधारा है. हम ये बताना चाहेंगे आपको कि इस महाराष्ट्र में, जिस महाराष्ट्र में फुले शाहू अम्बेडकर को हम मानते हैं, स्त्री का सम्मान करना हम जानते हैं, उस महाराष्ट्र में मनुस्मृति के माध्यम से स्त्री को अपने उपभोग की वस्तु दिखाने वाली एक विचारधारा को लाने की कोशिश हो रही है. हमने इस स्त्री को इस देश की सबसे बड़ी सांसद में भेजा, हमने इस स्त्री को देश में प्रधानमंत्री बनाया, हमने इस स्त्री को देश के संरक्षण में डिफेंस में भेजा, हमने इस स्त्री को इस महाराष्ट्र के पुलिस में भेजा, हमने एक स्त्री को वकील बनाया. हमने उस स्त्री को हर जगह पे, हर उस स्थान पे जहाँ पे एक पुरुष पहुँच सकता है, एक मर्द पहुँच सकता है, एक मैन पहुँच सकता है, तो हमने वो चीज़ करके दिखाया. लेकिन फिर से एक बार मनु के माध्यम से हो या RSS की विचारधारा हो, एक बार भारतीय जनता पार्टी ने पुनः एक बार इस तरीके से विचारधारा लाने की कोशिश की और वो इस देश की, इस महाराष्ट्र की पीढ़ी में लाने की कोशिश की. अभ्यासक्रम मतलब अपने अगर पाठ्य पुस्तक में ये चीज़ आ जाती है तो हमारे बच्चों के विचारों में, हमारे बच्चों के अभ्यास में ये चीज़ चली जाती है. और इसको रोकने के लिए हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार साहब के कार्यकर्ते हैं. हम कभी भी मनुस्मृति को इस महाराष्ट्र में लागू होने देंगे नहीं. आपने ऐसा ललकार भी किया है कि महाराष्ट्र में मनुस्मृति का दहन आपकी पार्टी ओर से किया जाएगा, वो कब से किया जाएगा? राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ओबीसी सेल के सारे कार्यकर्ता महाराष्ट्र के हर कोने कोने में, हर जिला में, हर तालुका में, हर तहसील के बाहर जाएंगे. इस मनुस्मृति को जो एक स्त्री को एक पुरुष के समान चलने का अधिकार से रोकती है, इस मनुस्मृति को जो स्त्री एक उपभोग की वस्तु है ये कहती है, हम उस मनुस्मृति को लागू होने देंगे नहीं. और स्त्री को समान दर्जा देने के लिए हम इस मनुस्मृति का दहन महाराष्ट्र के हर कोने कोने में करेंगे, सभी कार्यकर्ता मिलकर करेंगे, आखिरी दम तक करेंगे. लेकिन शरद पवार साहब की विचारधारा, फुले शाहू अम्बेडकर की विचारधारा, यशवंतराव चौहान जी की विचारधारा को हम कायम रखेंगे.